सद्गुरू बाबा हरदेश कुमारांच्या कृपाआशीर्वादानं या पुण्य नगरीला गेला जातोय. पुण्य नगरी एवढ्यासाठी म्हणलं कारण तुमचं आगमन झालं या ठिकाणी. सत्संगाची संत जिथं जातात तिथं पवित्रता निर्माण करतात. अवतारवाणी देखील म्हणलेलं आहे की सत्संगाची गवताचे घर गुरुशिक जैसे वास करे. गवताचे घर उत्तम आहे, गुरुशिक जैसे वास करे. सत्संगाची संत जिथं पदार्पण करतात, संत जिथं राहतात ती भूमी पवित्र होती. याच्या पुढे जर जाऊन चिंतन आपण केलं सत्संगाची, जर ज्ञानोबराय आळंदीत आले नसते, पहिल्यांदा आपेगावमध्ये जन्म झाला, नेवासेमध्ये सत्संगाची रेडावेद बोलवला, ज्ञानेश्वरी सत्संगाची सांगितली आणि समाधी घेतली आळंदीमध्ये. या तिन्ही गावांमध्ये जर ज्ञानोबराय पोचले नसते तर ते तिन्ही गावं आज कोणी विचार नसतं सत्संगाची. देहू गावात तुकाराम महाराज आले, पैठणमध्ये सासरे नाथ महाराज आले, पंढरपुरात नामदेवराय आले. सत्संगाची या संतांच्या मुळे त्या भूमीला विशेषत्व प्राप्त झालं. जसं त्या भूमीला विशेषत्व प्राप्त झालं तद्वत सत्संगाची संतांच्या मुळे या सृष्टीला पण विशेषत्व प्राप्त. लक्षात घ्या, संतांचा महिमा आगाध आहे. माणूस आता सत्संगाची ऑनलाईन आहे, कॉम्प्युटर सत्संगाची गोष्टीसारख्या नेट सारख्या गोष्टी कनेक्टिंग आहे, त्याचं नेटवर्क फार मोठं आहे. इमॅजिंग सत्संगाची अतिशय उच्च कुठे इमॅजिंग मनुष्य करतोय. हे सगळं जरी असलं तरी सत्संगाची संतांचं महत्व कमी होत नाही. लक्षात घ्या, कितीही विज्ञान प्रगत होऊ दे, मी म्हणतो अजून सत्संगाची 500,000 वर्षानं पण ज्ञानोबरांची आठवण येणारच. प्रेमाने जर आज 850 वर्ष झालं ज्ञानोबरांचा अवतार, 850. तुकाराम महाराजांचा अवतार 400 वर्ष झालं, नाथांचा अवतार 450 वर्ष झालं. मग 400 वर्षापर्यंत विचार करा, आज ही संतांची नावं घेतली जातात. त्याचा अर्थ असा आहे की सत्संगाची किती विज्ञान प्रगत झालं, मनुष्य कितीही सत्संगाची इमॅजिनिंग झाला किंवा किती कल्पनेत जीवन तो जगत असला, किती फास्ट सत्संगाची कितीही अत्यावध सुविधा जरी प्राप्त झाल्या, संतांचं महत्व कमी होत नाही, संतांची गरज कमी होत नाही, संतांचा महिमा कमी होत नाही. का कमी होत नाही? कारण संतच्या वस्तूशी कनेक्टिंग आहे. लक्षात घ्या, ती वस्तू शाश्वत आहे. हो, त्यामुळे संत हजारो वर्ष नव्हे सत्संगाची जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत संतांचा महिमा आहे. आता संतांच्या नादाला लागणं बावळटपणाचं लक्षण मानलं जातं. सोडतो भाग द्या, संतांच्या संगती विचार करत असं की सत्संग सारखा विषय जर कुठं शासन क्वालिफाईड लोकांना जर तुम्ही सांगायला गेला की बाबा तुम्ही सत्संगला या, सद्गुरू करून घ्या, देव जाणून घ्या, तर ते ओळख जास्त असेल तर तुम्हाला ठीक आहे म्हणतील, फक्त ठीक आहे बघू, वेळ मिळाला तर येतो. नंतर म्हणतील काय ते बावळटपणासारखे, ते काय कुठेही बसतात, कुठे ते काय पाया पडतात, देव ही संकल्पना. सत्संगाची ही भावना काय त्या व्यक्तीच्या पाठीमाग? कारण त्याच्या जीवनाचं अधिष्ठान कल्पना आहे. लक्षात घ्या, जे जीवन कल्पनेवर आधारित आहे ते कधी स्थिर नाही. हो, कधी स्थिर नाही. सत्संगाची बघा, तुम्ही सत्संगाची सॅमसंग ब्रँड घ्या, लगेच ते सत्संग लगेच पुढचं मॉडेल आहे. कोर आला, कोर्स मागे केला, पुन्हा ग्रँड आला, ग्रँड मागे गेला. आता 3G तर सत्संग उकरून चांगल्यावर उकरून ठेवले, 3G कवर होणार आहे. प्रेमाने बघा,
आता 3D जाऊन काय होणार, पुन्हा सासंगीची हार्ट वरती प्रॉब्लेम येणार, कारण त्याची जी वेव्ज आहेत सासंगीची अतिशय तीव्र आहेत. म्हणजे जितका तुम्ही प्रगत होशील तितका अधोगती जाणार. विज्ञानाची प्रगती आहे ना सासंगीची, तसं बघायला तर वैचाराची अधोगती आहे, वैचारिक क्षमतेची अधोगती आहे. म्हणून तर सासंगीची ज्ञानेश्वरीत म्हणलेलं आहे, तुझं ज्ञान सांगेन विज्ञानी, विज्ञान सोडून तुला मी ज्ञान सांगणार नाही. सासंगत कितीही मनुष्य फास्ट होऊ दे, सासंगत त्याचं जीवन जोपर्यंत कल्पना अधिष्ठित आहे तो कधी स्थिर राहणार. पण जोपर्यंत मनुष्य स्टॅबल होत नाही, स्थिर होत नाही, तोपर्यंत त्याचा प्रपंच स्थिर होत नाही. विचार करा, या 10-15 वर्षापूर्वी 5,000 म्हणजे 5 लाखासारखे वाटायचे. अध्यात्माकडे जायचं आपल्याला, प्रपंचातूनच जाऊ प्रेमाने वळला. आता तुम्ही कुठल्याही व्यक्तीला, मला आठवते की मी जेव्हा 1986 ला बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर 2 विषय राहिले मी नापास झालो. त्यानंतर मला सासंगीत मी वाइंडिंग क्षेत्रात जेव्हा कामाला लागलो, अजूनही मला पक्का आठवते, मला 60 रुपये पगार होता महिन्याला. आणि आत्ताच शेंबडे पोरग कबशा धुवायला 3,000 मागते. प्रेमाने बोला, नुसतं मागत नाही. सासंगीची विचार करा, सॅमसंग कोर खिशात असते त्याची, ऑर्डर कुठं किती सासंगीची मोबाईलवरून ऑर्डर घेऊन काय घेऊन जातोय, चायची किटलीन 4 सासंगीच्या कबशा घेऊन जातो. किती इमॅजिनिंग आहे, किती फास्ट आहे सासंगीत, काय बुद्ध्यांक आहे, वैचारिक क्षमता कुठे गेलेली आहे. मग त्यात अध्यात्माची गरज काय, निरंकार बाबाची गरज काय, त्यात भक्तीचं स्थान काय, त्यात आत्मकल्याण काय आहे, जीवनाचं रहस्य काय आहे, ईश्वरी शक्तीचं अधिष्ठान काय, ह्या गोष्टीत अतिशय लांब आहे, दूर आहे सासंगीची. त्यामुळं मनुष्य कुठं स्थिर दिसेना, प्रपंचामध्ये कुठेही स्थिर दिसेना, अस्थिरच आहे. लक्षात घ्या. आणि अस्थिरतेचं कारण आहे सासंगीची कल्पना. हो, काल्पनिक जीवन आहे, सारखं डोक्यात कल्पना, 1 सेकंद डोकं कल्पने व्यतिरिक्त राहते, सारखं इमेजिंग सासंगीत. म्हणून म्हणजे सासंगीत जी कल्पना आहे त्या प्रमाणे सासंगीत पुढचे क्रिएटिव्ह आहे सासंगीत. मग संत कल्पनेच्या पुढे गेले. सासंगीत सामान्य मनुष्य कल्पनेत मध्ये गुरफटला गेला आणि संत कल्पनेच्या अधिष्ठानाला गेले. लक्षात घ्या. कल्पना कुठून निर्माण होते, कल्पना कशामुळे निर्माण होते, त्या अधिष्ठानाला संतांनी पकडलं आणि जग कल्पनेला पकडायला लागले. थोडक्यात संतांनी सूर्य पकडला, जग मृगजळ पकडायला लागले. मग मृगजळाचं अधिष्ठान सूर्य आहे. ज्ञानोबा म्हणतात मृगजळाचं अधिष्ठान काय, सूर्य. आता मृगजळ भासतं का, नाही आहे, कारण सूर्य नाही आहे. याचा अर्थ मृगजळाचं अस्तित्व सूर्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. म्हणजे मृगजळ ही कल्पना आहे, त्याची वास्तवता सूर्य आहे. तसं कल्पना संसार आहे, पण त्या कल्पनेचं अधिष्ठान परमात्मा आहे. म्हणून तर म्हणले मनोने मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी कैची शुभ निद्रान तरुणी इंगळाच्या. इंगळात आंदोलन केले. विचार करा, एक अगरबत्ती वाजली तर तासभर सासंगीची काय काय करावं लागतं तुम्हाला माहिती. एक अगरबत्तीचं टोक वाजलं, मुलं खेळताना फटाके वगैरे वाजवताना जर अगरबत्तीचं टोक वाजलं ना तर ते मूल कमीत कमी 1-2 तास रडतं. त्याला पुरळ उठतो, फोड उठतो त्या जखमेवरती. मग हिथं तर संत सांगतायत की इंगळाचं अंतरुण केलंय. अस्सल खैर नावाचं एक लाकूड असतं, त्याच्यापासून तबल्याचं सासणीची खोड बनवलं जातं आणि त्याला नाद चांगल्या प्रकारचा असतो. खैर नावाचं लाकूड. त्या खैर लाकूड जर जळलं ना तर त्याचा विस्तव कमीत कमी 8-10 तास तेवत राहतो. तेवढं ते कठीण असतं. ज्ञानोबा म्हणतात खैराच्या इंगळाचं अंतरुण केले.
आता सारखे सासंगीची आता जे लाकूडाची काय ते पण लवकर नाही ते पण लवकर. पण संत काय सांगतात, खैराच्या इंगळाचं लाकूड जाळून त्याचं केलेलं जे सासंगीची इंगळाचं अंथरुण आहे, त्या अंथरुणावरती जीव झोपलेला आहे आणि म्हणतोय की सुखाची झोप का लागत नाही. काय माहिती नाही बघा, काय कल्पना बघा. त्यावेळी 850 वर्षापूर्वीची सासंगीची कल्पना ज्ञानोबांनी म्हणलेली आहे. कैची सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. अरे इंगळाच्या अंथरुण सुख निद्रा कशी लागेल म्हणजे कसं लागणार, कसं होणार, अशक्य आहे. विषयाचे कांदे वाटून जो रस झीजे पिळून तया नाव अमृत ठेवून जैसे अमर होणे. धोत्र्याचं जे सासंगी धोत्र्याचं बियाचं जे सासंगीची कंद असतं, कंद सासंगीची अतिशय विषारी असतो. शेतात चहा घेऊन चालली एक महिला, तांब्यात चहा होता, पट्टी कामाला होता शेतात, सासंगीची महिला चालू होती, घरातून चहा बनवला, चहा गार होते, तांब्यात घेतला, ते तांब्याचा चहा गार होईल म्हणून धोत्र्याचं पान असतं, धोत्र वनस्पती असते, त्याचं पान मोठं असतं त्रिकोणी. जाता आता फक्त त्याने काय केलं, ते पान तोडलं तांब्यावरती झालं, चहा गार होते. आणि काही अंतर चालून गेली. तिथे गेल्यानंतर त्या पानाला आतून पाणी सुटलं, वाफ धरतो, ते पाणी त्या चहात पडलं सासंगीत आणि प्यायला दिलं नवऱ्याला. जेव्हा पिलं, कमीत कमी सासंगीचे 7 ते 8 मिनिटात तो माणूस खाला झाला. इतकं विषारी पान आहे. ज्ञानोबा म्हणतात पान एवढं विषारी आहे, त्याचं मूळ किती विषारी असेल. प्रेमाने बोला. मग त्या मुळाला आणून वाटून त्याचा रस काढायचा, रस काढून बाटलीत भरायचं, बाटलीत भरून काय करायचं, त्या बाटलीचं बारसं घालायचं, त्याचं नाव ठेवायचं अमृत आणि सगळ्याला चमच्यावर वाटायचं. प्रेमाने बोला. ज्ञानोबा म्हणतात विषयाचे कांदे वाटून जो रस झीजे पिळून तया नाव अमृत ठेवून जैसे अमर म्हणे. विषाला नाव अमृत ठेवलं म्हणून विचार करा, ते अमृत होईल का. तेवी विषयाचे जे दुःख ते सांडत तेवी विषयाचे जे सुख ते सांडत जाण दुःख परी काय की जे मूर्ख न जीविता नसे. तस माणसानं संसाराच्या दुःखाला सुखाचं नाव ठेवलं. पडू दे थोडं, तिथं पडली तर काय फरक नाही, दिल्लीत पडली नाही पाहिजे एवढं. प्रेमाने बोला. पडणार अस्थिर आहे, लक्षात घ्या. अहो डोकं अस्थिर असेल तर टोपी फिरवेल का. कारण दिवसभर प्रपंच करून संध्याकाळी गुरुगाडीवर बसायचं असते. असं सांगायचं भावार्थ काय. ज्ञानोबा म्हणतात तेवी विषयाचे दुःख सासंगीची परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे. विचार करा, संसाराच्या दुःखाला सुखाचं नाव ठेवलं माणसानं, सुख नाव ठेवलं आणि सुखी होण्याचा प्रयत्न चालू आहे. कदा कसे सुखी होणार. त्याच्याबरोबर या लागी शत जर्जर नावे रिगुणी केवी निश्चित व्हावे कैसेने उघडे असावे शस्त्र वर्षी. अरे 100 छिद्राच्या नावेत बसलायत माणसा आणि गाढ झोपलाय का, आपाप जाते पलीकडच्या काठावर म्हणते. अरे 1 छिद्र असेल तर नाव बुडणार आहे. तुझ्या संसाराच्या नावाला तर 100 ठिगळ आहेत. लाईट बिल, घरपट्टी, पाणीपट्टी, पोरांचं शिक्षण. विचार करा, सौंदर्य प्रसाधने, रोगराई, औषध, डायबिटीज, शुगर, अरे किती छिद्र आहेत. आता एवढं भस्कच्या नात्याला आहेत. आता काय पाणी चालतं विचार करा. मजा बरं का. खरं जर ज्ञानेश्वरी जर तशी समजावून घेतली ना, मग कळणार निरंकारी बाबाची गरज काय आहे, मग कळणार ज्ञानाचं अधिष्ठान काय आहे. मग इमेजिंग संपणार, कल्पना संपणार, वास्तव जीवनात येणार. वास्तव जीवनात आल्यानंतर मग सत्याकडे वाटचाल होणार. सत्याकडे वाटचाल झाल्यानंतर सासंगीची मग भय संपणार. हो, सासंगीच भय कधी संपतं, अभयाचं ज्ञान झाल्यानंतर. संसार भयावह आहे. अहो आता जोपर्यंत सगळे व्यवस्थित तोपर्यंत लई चांगलं आहे. अंतरावर पडले की त्याच्यापेक्षा मोठी भक्ती देते. म्हणून म्हणजे या लागी सतत नावे रिगोणी देवी निश्चित व्हावे. अरे 100 छिद्राच्या नावेत बसून निश्चित कसं व्हायचं म्हणजे.
एवढा बिनधास्त कसा काय माणूस आहे? का त्याला सद्गुरूची गरज नाही? का त्याला परमात्म्याच्या ज्ञानाची गरज नाही? का तो ईश्वराला मानत नाही? का तो ईश्वराला जाणत नाही आहे? कुणामुळे सर्व हे आहे? आता आपण सुंदर झाला की या विषयावर चालू सत्ता असे मानवी मी पण खोटे, पण खरं तर असं कुणाला वाटतंय माझं मी पण खोटा आहे? नाही वाटत. माझंच बरोबर आहे, मीच खरं आहे, माझा प्रपंच खरा आहे, मी करतो ते सगळं सत्य आहे. त्याच्या पलीकडे जीवन कुठे आहे माणसाचं? संत कुठं नेण्याचा प्रयत्न करतात? वास्तव नेण्याचा प्रयत्न करतात. आज बाबाजी पण या ज्ञानाच्या अधिष्ठानानं माणसाला वास्तवकडे नेण्याचा प्रयत्न आहे. लक्षात घ्या. म्हणून म्हणजे शब्द जर्जर नावे रिगुणी केवी निश्चित कैसे उघड्याचा शस्त्र वर्षी. अरे तू युद्धाला चाललेला आहेस माणसा, जिथं बाणाचा वर्षा होणार आहे तिथं चिलकट ढाल काही नाहीये. कैसे उघड्याचा शस्त्र वर्षी. विचार करा, जर युद्धाला जायचं असेल तर चिलकत घातली पाहिजे, ढाल घेतली पाहिजे, कारण तिथल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काहीतरी जुळणी नको का? दास सगळं सांगतो बघा, एक जुळणी दुसरी जुळणी करायला दिली. कळलं? प्रेमाने बोला. काय वाटत नाही मला, तुमच्या चेहऱ्यावर बघून तुम्हाला कळलं. पुन्हा सांगतो, एक जुळणी माहित आहे तुम्हाला, एक जुळणी दुसरी जुळणी करायला दिल्या. एक जुळणी देवाला दिल्या, दुसरी जुळणी आपण करायची. देवाने दिलेली जुळणी कुठली? देह तो पंच मिळावा. त्या 5 तत्व एका ठिकाणी ही जुळणी जी कुणी दिल्या, लक्षात घ्या. ही जुळणी देवानं करून दिल्या, ही जुळणी आपण करायची. एक जुळणी देवानं दिल्या, दुसरी जुळणी आपण करायची. म्हणून हे कार्यक्रम आहे. प्रेमाने बोला. आणि दुसरी जुळणी केल्याशिवाय पहिल्या जुळणीला काय महत्व नाही. लक्षात घ्या. म्हणून तर हे चाललेलं आहे. पहिल्या जुळणीतच अडकलंय, दुसरी जुळणी माहितच नाही. बघा की अहो, बघा प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे की सासंगीची सगळ्या देहाचे भटके मुजवणे. दुसरं काय? अनेक मनाचे भटके मुजवणे. मग मनाचे भटके काय? घोडा आहे, गाडी आहे, सत्ता आहे, धन आहे, दौलत आहे, अपेक्षा आहे. त्याचं भटकं मुजवायचं नाही. साध्या भाषेत बोलतो, म्हणजे याच्या पूर्तता करत राहायचं म्हणजे प्रपंच आहे. त्याची कधीच पूर्तता होत नाही. म्हणून संतांनी म्हणले या लागे सत्ता जर्जर नावे केवळ विगुणी केवी निश्चित व्हावे, कैसे उडाल शस्त्र वर्षी. अगा अंगावरी पडिता पाषाण, न सोळावे केवी ओढण, रोगी दागेला उदासपण उपदेशी. खाणीत कामाला दगडाच्या आणि डोक्याला हेल्मेट न घालता जातोय. येईल का सगळं महाराज? ज्ञानोबरा म्हणतात, अगा अंगावरी पडिता पाषाण. काय त्यावेळी भाषा वाचता? कुठली खान आणतील महाराज? आयतं घरात राहते त्याला कुठली खान माहिती? ज्ञानोबरा अगा अंगावरी पडिता पाषाण, न सोळावे केवी ओढण. ओढण म्हणजे हेल्मेट. म्हणजे दगडाच्या खाणीत कामाला म्हणजे जिथं सुरूच लावला जातोय तिथे हेल्मेट न घालता जातोय. काय महाराज पहिला पगार येईल का घरापर्यंत? विचार करा. अगांगावरी पडता पाषाण, न सोळावे केवी ओढण, रोगी दाटले उदासपण उपदेशी. रोगानं म्हणजे शरीर दाटले आणि औषधावर रुजतोय. बरा होईल का मला? कशावर रुसायचे? विचार करा. रोग दाटेल पण उदास पण उपदेश सासंगत. म्हणून संत म्हणून मृत्यू लोकी सुखाची का न्याय केले कवनाच्या सोबत कशी चुकले तर अंतरुणी करायचे. अगा दिवस ते आगव्या अगा दिवस ते आगव्या अगा दिवस ते आगव्या वाटी परतले पाऊलची नाही किरीटी. सैंग निमाल्या जेतीची गुटी सैंग निमाल्या गुटी जेतीची पुराणी. मृत्यू लोकांचं वर्णन नव्या धरलं. विचार करा, जिथं तुम्ही इमॅजिन करताना त्याच्याविषयी लिहिलेले शब्दाचे ज्ञानशूर काढून बघा. नव्याच्या तर होय, कुणाकडे घरात असेल पूजत असलेला जिथं पण आवाज जातोय, नसेल तर उद्या घ्या ज्ञानेश्वरी. अहो पोटाला 10,000 रुपये खर्च करताय, मल करून टाकताय. 10,000चा मल करून टाकतोय माणूस. विचार करा आणि चिंतन करा. प्रपंचात तुम्ही बघा,
देहाला जेवढा खर्च आहे किती खर्च, सगळं देहाला आहे. काय देहाला नाही बघा की, अगदी साखऱ्या पावडर पासून साखरेची लिपस्टिक पावडर पर्यंत बघा सगळं महाग आहे. आणि पोटासाठी ना स्वस्त आहे. बघा तुम्ही, मी म्हणतो 10 रुपयाला एखादी पिंडी असेल मेथीची, साबण मोती साबण 50 रुपये. बरं काय कातड्याला लावायचे पोटा हात काय जात. तुम्ही संसार करत असताना तुम्ही डोळं उघडं ठेवून संसार करा. देहाला खर्च जास्त आहे, आत्म्याला खर्च कमी आहे. एक सांगतो, देहाला खर्च जास्त आहे, पोटाला खर्च कमी आहे, आत्म्याला खर्चच नाही. सगळ्यात खर्च जास्त देहाला, त्याच्यापेक्षा पोटाला कमी. पशुपक्ष्यांचं का भागतंय? सौंदर्य प्रसाधन नाही त्यांच्याकडे ब्युटी पार्लर नाही, त्यांच्याकडे भवाया पोरायच नाही, स्टेपकट नाही, काय नाही. त्यामुळे त्या नवरा बायकोची भांडणं होत नाहीत. तो काय पगार आणत नाही. प्रेमाने बोला. मग इथं 25 प्राध्यापक असला 70-72 हजार पगार असला तरी बायको ओरडत्या, पगार पुरत आहे तुमचा. कारण का पगारापेक्षा इमिनिंग मोठं आहे. 70,000 महिन्याला येत असतील तर 1,40,000 स्वप्न आहेत. आणि ते पण सगळी देह सुद्धाची आहे, आत्म्यासाठी कुठंच आहे. आणि बघायचे एक विचार करा, माणूस कशानं श्रेष्ठ नाही. सांगतो, माणसाला सगळं विकत घेऊन खायला लागतंय. सगळं काय बाजारात तुम्हाला फुकट मिळते सांगा. अगदी डाळी गुळापासून शेंगदाणे अगदी सगळं म्हणलं तर तांदूळ जुंधळे गहू सगळे विकत घेऊन खायला लागतंय. शेत जरी असलं तरी शेतात कष्ट करून खायला लागतंय. आणि पशुपक्ष्यांना बघा फुकट आहे. अहो तिने खाऊन राहिलेला आंबा आपण खातोय हापूस. प्रेमाने बोला. ते पण 4,000 रुपये पिटी घेऊन खाते. पशुपक्ष्याने खाऊन राहिलेला माणूस खातोय तरी माणसाची कॉलर किती. आणि बघा अंघोळ माणसालाच आहे, पशुपक्ष्यांना नाही. कोलगेट माणसाला आहे. दात बघा कुत्र्याची पांढरे फेक आहे. माणसाची दात लांब न बोला म्हणजे आपण त्याला प्रेमान बोला. कोलगेटनं वाद संपला क्लोजअप लावा लागला. आणि कुठल्याही विचार करत असेल, अहो माकड खोकला झाला तर माकडाच्या तोंडात डाळ धरून त्या मुलाला खायला. माकड खोकला जर झाला तर छातीत माकडाची उष्टी डाळ देतात. माणसाची तोंडाची उष्टी डाळ आपण दिलेला ऐकल्या जाऊ. विचार करा की काय नाही कुठे माणसाचं मनुष्य मूल्यांकन काय आहे माणसाचं. काय मूल्यांकन आहे? तो काय सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणून काय नाही. त्याला तिकडे म्हणजे वेद वीज जरी झाला माती नेमता वाया गेला. कधूच सांडून कोणाला कोंडा द्यायचा. अरे कितीही सॉफ्टवेअर इंजिनियर असतील पण तू अधिष्ठान नाही जाणलास ना, तुझ्यात आणि असलेला काय फरक नाही आहे. कारण शेवटी तू कल्पनेची भरती कल्पनेचाच अभ्यास केलाय. बरं सॉफ्टवेअर इंजिनियर असला तर पोटच भरणार आहे आणि एखादा झाडावरचा कावळा पोटच भरतोय. मग काय फरक आहे त्याच्यामध्ये? का म्हणजे आहार निद्रा भय मैथून सर्व युनिटी समान. पण मनुष्य निहित ज्ञान आगादाची का म्हणलं? काय स्पेशालिटी काय मनुष्याची? एक परमात्म्याचं ज्ञान लक्षात घे, बाकी काय स्पेशालिटी नाहीये. मग ते सॉफ्टवेअर इंजिनियर असू दे नाहीतर हमाली काम करणार असू दे, तो माणूसच आहे. म्हणून संत शास्त्राची वाटोकडे घेण्याचा प्रयत्न संतांनी. म्हणून म्हणजे शास्त्र मृत्यू लोक सुखा ठिकाणी ऐके जल कवनाच्या श्रवणी कैची सुख निद्रा अंतरुणी इंद्राच्या. मग म्हणून दाखवून सुरुवात केली होती. संतांचं आगमन संतांचं येणं पवित्र का मानलं गेलेलं आहे? कारण संत शाश्वत वस्तूशी अधिष्ठित आहे. सत्य वस्तू झाली. सत्य काय? परमात्मा आहे. त्याच्यामुळे हे ब्रह्मांड शास्त्राची निर्मित आहे.
मागे देखील मी म्हणलं नाही की बरेच काही लोक देवाला न मानणारे अगदी डोक्यात जे आपण अतिविज्ञानात गाडी आहेत ना, दास सदैव सांगतो जिथं न्यूटन थांबतोय ना तिथून ज्ञानेश्वर सुरू होतो. न्यूटन थांबला कुठं पृथ्वीबलापर्यंत थांबला. न्यूटननं बघितलं आंबा खाली पडला, तिथून त्याला अभ्यास चालू झाला, आंबा खालीच का पडला, वरच का गेला नाही, जिज्ञासा आहे. मग त्यानं शोध घेतला, शोध घेत 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 पृथ्वीच्या केंद्रकापर्यंत गेला. मग त्याला शोध लागला की पृथ्वीच्या केंद्रकात गुरुत्वीय बल आहे. त्या गुरुत्वीय बलामुळे प्रत्येक वस्तू पृथ्वी आपल्याकडे खेचून जाते. अहो धरलीच पाहिजे, नाही धरली तर आमचा बंगला आमच्या प्लॉट मध्ये राहणार नाही. कसा राहणार विचार करा. जर पृथ्वी बलानं प्रत्येक वस्तू जर आपल्याकडे खेचली आहे, आमचा बंगला पण पृथ्वीने खेचलाय आमच्याकडे. पृथ्वीनं जर पृथ्वीनं पृथ्वी बल सोडलं, तुम्ही इथं राहणार आहे, मी इथं राहणार नाही, प्रपंच इथं राहणार नाही, हे सगळे एकमेकाला एकमेक खडकतील. लक्षात घ्या. परवा नेटवरची अशी माहिती मला मिळाली की सासंगाची गुरु या ग्रहाला जे कड आहे, शनी या ग्रहाला जे कड आहे ना, ते कड म्हणजे सासंगाची जवळजवळ बरेचसे मोठ्या मोठ्या सासंगाचे मोठे मोठे दगड आहेत आणि ते दगड त्या पृथ्वी बलापुढे सासंगाची काय करतायत, भ्रमण करतायत शनी ग्रहाचे. ते का ठेवलेले आहेत? त्या सासंगाच्या शनीमध्ये इतकं पृथ्वी बल आहे की ते पूर्ण कड निर्माण झालंय. त्या शनीनं जर ते सासंगाची ते पृथ्वी बल जर सोडलं ना, तर ती दगड जेवढी त्या सासंगाची त्या कड्यात आहेत ना, ती अस्ताव्यस्त होणार ब्रह्मांडामध्ये. आणि ती अस्ताव्यस्त जर झाली तर ती सगळ्या ग्रहांना धडकून अनर्थ घडणार. हिथं तुकाराम काय तुझी एकतेने केली नाही चिंता. अरे माणसा, तुझी पृथ्वी ज्याच्यावरती तुझा महाराष्ट्र आहे, भारत आहे, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात चांगली आहे, सांगलीच्या जवळ कोल्हापूर आहे, कोल्हापुरात मोरेवाडी, मोरेवाडीत प्लॉट आहे, प्लॉटवर तुझं घर आहे, ते घर ते राहायला त्या शनीच्या पोटात पृथ्वी भर भरून ठेवलं, कारण त्यातला एखादा दगड फिरून या पृथ्वीवरती म्हणून. काय तुझी एकतेने नाही केली चिंता. तुझी चिंता संसाराची पण व्हायला, तुझ्या आत्म्याची पण व्हायल्या, पण तू कधी देवाची चिंता केलीच नाही, कारण तुला वाटलं नाही देव आहे या जगात. विचार करा. चिंता घरपट्टीची आहे, पाणीपट्टीची आहे की नाही. विचार कर, संसाराची चिंता सगळी आहे पण आत्महिताची चिंता नाही. आणि म्हणून सासुदेची अशा या अस्थिर संसारात जेव्हा परमात्म्याचं ध्यान देणारा पुरण सद्गुरू येतो सासुदेची, मग सत्य प्रगटतं. मग सत्य काय तर ईश्वर आहे. मग ईश्वर कसा आहे, निर्गुण आहे. तो कुठं आहे, सर्वव्यापक आहे. म्हणून तर म्हणजे अर्जुना, मी नसे ऐसा कौन धाव असे, परी प्राण्याचे दैव कैसे न देखील माते. तरंग पाणी दिन सुखती, रश्मी वाटीविन न पाहती, तैसे मी तिथे मी नव्हती विस्मो देखा. आता येताना गाडीवरती ज्ञानेश्वर काढून बसलो, माग पोहे वाजले येताना. अर्जुना, अरे मी नसे ऐसा कौन ठाव असे, अरे मी नाही असं एकही ठिकाण नाही आहे. विचार करा, मी नाही असं ठिकाण आहे. मी नसतो ना, पृथ्वी पण नसते, प्लॉट कुठला घेऊन बसायचं काहीच नसते. मी नाही असं एकही ठिकाण नाहीये. मी नसे ऐसा कवन ठाव असे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. परंतु म्हणजे मनुष्याचं दैव किती अभाग आहे. मला जाणत नाही, न देखती मला जाणत नाही. आणि जे पुढे जाऊन सांगतो म्हणजे तरंग पाणी विन सुखती, जशी लाट पाण्याशिवाय सुकून जावावी. आता विचार करा, लाट म्हणजे पाणीच आहे, पण ती लाट पाण्याशिवाय सुकावी म्हणजे त्या लाटेला मी पाणी हे माहित नसावं. रश्मी वाटी विन न पाहती, सूर्याला प्रकाशाशिवाय न दिसावं कधी शक्य आहे का. तैसे मी जिथे मी नव्हती विस्मो देखा. अरे हे सगळे जे जीव आहेत ना, तू मीच आहे. बघा, मीच आहे, तरी पण त्या जीवाला माहित नाही की तो मी आहे. याच मला दिसतो काय आहे, आश्चर्य आहे. तैसे मी जिथे मी नव्हती विस्मो देखा, मला ह्याचं आश्चर्य वाटतं. मग पुढे म्हणे ग्रास आहे अन्नासाठी, अंधू धावत ते करीत,
आढळला चिंतामणी पाहिलो. मग एक ग्रासासाठी ग्रास ऐकण्यासाठी अंधू धावत असे इकडे. बघा माणसात कसं झाले, अन्न ग्रास ऐकण्यासाठी म्हणजे प्रपंचासाठी. प्रपंचासाठी धावतोय. मग ग्रास ऐकण्यासाठी अंधू धावत असे इकडे. आढळला चिंतामणी पाहिलोटी आंधळेपणे. प्रपंचासाठी पळत असते, वाटत कुठे सत्संग करत असते. ते संसारासाठी पळत असते, वाटत संगत करत असत्या, कुठेतरी परमार्थ सेवन चालत असते, त्याला ढांग मारून पडत असते. काय चालले त्यांचं, काय त्यांचं त्यांना लग्न लावा, आम्हाला काय करायचं होते प्रेमाने मला. ज्ञानोबा म्हणतात एक ग्रासासाठी आंधळ होऊन पळायला लागले म्हणले. आढळला चिंतामणी, ही चिंतामणीच आहे. आता आपण जिथं बघतो चिंतामणी, चिंता दूर होत पाहायला होती आंधळेपणे. त्याला ज्ञान नाही म्हणजे ह्या परमार्थाचं महत्व माहित नाहीये. म्हणून म्हणजे ज्ञान बाई सांडून जाईल काही ऐशी दशा होय. म्हणून केले ते केले नव्हे ज्ञानी. लक्षात घ्या, जेव्हा ज्ञान मी ईश्वराचा अंश आहे हे जोपर्यंत माहीत होत नाही, लक्षात घ्या काय म्हणतात संत, जोपर्यंत मी ईश्वराचा अंश आहे, माझ्यात ईश्वर वास करतोय, माझा जो आत्मा आहे तो परमात्म्याचा अंश आहे, ते माझं खरं स्वरूप आहे, हे जोपर्यंत तुम्ही जाणत नाही, मग तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असा किंवा गोदीत काम करणारा एखादा हमाल असा सासंगती, जोपर्यंत तुम्ही हे जाणत नाही आहे तोपर्यंत केले ते केले नव्हे ज्ञानवीन हे करणं, इतर जे करणं ते व्यर्थ आहे. म्हणून आंधळ्या गरुडाचे पान जाती ते कवना उपचार जाती तैसे सत्कर्माची ठाकती ज्ञानहीन. जसं मस्त गरुड आंधळ आहे, मस्त अतिशय म्हणजे गरुडाच्या पंखाचं अतिशय महत्व आहे, परंतु आंधळा गरुड आहे. तसं तुम्ही सत्तावान, गुणवान, धनवान, बलवान, शक्तिवान, रूपवान काय कामाचं आहे, हे ज्या सत्तेनं अधिष्ठित आहे ती सत्ता तुम्हाला माहित नाही. विचार करा, ज्ञानोबरांना सत्ता माहित होती, तुकारामांना सत्ता माहित होती, म्हणून अजून नाव आहे आमचं. अहो वयची सरात पहिलं व्हायची बोंबा बोंबा आहे प्रेमाने. होय, आमच्या परमपूजाला कुमटेकर महाराज आहे, 2 मुलं, खूप म्हातारांनी मिळालं, हाडाची काढ केली, जिथं दिसल तिथं जमीन घेतली, बागायची फिरायची, घर बांध का 2 खोंडाचा किल्ले झालं. येऊ प्रपंच करत करत हे वयस्कर झाले, वयस्कर झालं, त्याचा हातपाय सारखे लटपट गळायला लागले, चाले ना. पोराने काय केलं, ह्याला बंगल्यातनं उचललं आणि सासूने ट्रॅक्टरसाठी जी शेड मारलं होतं त्या शेडमध्ये ठेवली. आबा चला म्हणजे नवीन बंगल्या प्रेमाने बोला. आता आबाला वाटलं एकानं बंगला बांधाय. आबा म्हणतो बरं झालं म्हणजे, कुठं समोरच बांधाय चला. कुठं ट्रॅक्टरचं जुनं शेड होतं, ट्रॅक्टर लावायचं शेड, ट्रॅक्टर गंजू नये म्हणून पावसाळ्यात लावायचं जे शेड होतं त्या शेड मध्ये आबाला ठेवलं. आता तिथं ढाचा लावायच्या. आता पोरग भेटायला आलं, आता जाता विषय पोरग, आता मुलगा जाता ते आबा कसं काय जवळ कोणतं जाऊन विचारते हो. मदर डेला फोटो आला बघा, परवा मला ते मदर डे होता ना, काल फोटो आला एक संगीची वळीनं वयस्कर आया बसल्या भात खात आणि कुठं वृद्धाश्रमामधला फोटो आहे, त्याच्याकडे बैठ ना डोळे पाण्यात बस. अन्न गोड नाही वृद्धाश्रमात. परवा गेल्या महिन्यात प्रवचन होतं माझं कोपाडच्या वृद्धाश्रमामध्ये, फार मोठं वृद्धाश्रम आहे कोपाड. 2-3 महिन्यात एकदा बोलतात प्रवचनामध्ये. पुढे बसल्या विचार, परवा मी घरको बघितलं, 4 हातात आणते, 4 बोटात आणते, वयात 2-2 लोक, नवरा बायको वयच करत, तिथं मुलं पुण्याला असतात. कुठं आहेत, कुठल्या कंपनीत आहेत, तेलकू मध्ये कुठं आहेत आणि कुठे आहेत. मग काय नाही म्हणजे माझे 4,500 आणि बायको 8,000-9,000 रुपये भरून जातात म्हणजे कुठं काउंटरवरती. काउंटर भरतो कधी येऊन जाते कळत पण नाही. म्हणजे काउंटरवर सांगून ठेवते आलाही आम्हाला बोलवा, भरते ते पळते म्हणजे आत येत पण नाही. डोळ्यात पाणी काय देतात म्हातारी. काय करायचं, सगळं आहे की, पण शब्द नको 2 प्रेम आहे. कुठे आहे दुनिया, लय धनधान्यानं धन संपत्तीनं मोठा झाला म्हणजे माणूस काय मोठा झाला काय, विचार करा. सगळं दुरावलेलं आहे.
अस्थिर निर्माण झाले सासरे, प्रेम नाही झालं, माया नाही राहिली. पूर्वी बहीण वाट बघायची, भाऊ 15-15 दिवस अगोदर राखी यायची ना, सासरीची आठवण यायची, कंठ दाटून यायचा. सासरे राखी बांधताना सासरीची तिचे हात लटपटायचे, कारण का दादा वर्षांचा आलाय. काय डिमांड नसायचं साडी सासरींना, लुगड्यांना साडी कुठल्याही प्रकारचं डिमांड नसायचं सासरीची. त्यामुळे प्रेम होतं. भाऊ पण निष्काम भावने नाही, आता बहीण पण निष्काम भावने. आता बहीण दावा लावते माझ्यावर हिस्सा मिळाला पाहिजे, मग ह्यो कशाला राखी बांधायची, प्रेमान बांधा. 50% जागापासून ही दावा लावत्या भावावर, माझी वाटणी देऊन पुन्हा वडिलाची आई वडिलाची ते निम्मी पाहिजे. कशाला भाऊ राखी बांधायचं, तिकडेच मर म्हणणार. डावेबाजीचं जीवन झालं. विचार करा सासू, कुठं जीवन गेले, मानवी मूल्यांकन कुठे गेलेलं आहे, तिथं अध्यात्माची गरज काय, निरंकार गरज काय. म्हणून सासूची वास्तवतेकडे जोपर्यंत जीवन जात नाही, हो तोपर्यंत सासूची तोपर्यंत स्थिरता प्राप्त होत नाही होत सासूची. म्हणून निरंकारी बाबाची गरज, म्हणून या ज्ञानाचा अधिष्ठान सासू. अहो संतांच्या जीवनात हे ज्ञान होत, म्हणून आजपर्यंत एवढी. मग पुन्हा विषय पुढे राहिला सासंगीचे. आणि मग म्हातारे काय केलं सासंगीचे, दादा मुलगा गेला की आबा कसं काय, हायर बरं आहे पण दातालाच लावतात, तिथे झुरुबल लावते बाबा म्हणे, आबा लावतो म्हणे. म्हातारे ओरडून सासंगीचे, अरे झुरुबल लावा ढासाचा औषध, झुरुबल लावा ढासाचा औषध. विचार करा प्रपंच काय, ते अध्यात्म त्यांचं जाऊ दे. शेवटी सासंगीची म्हातारे ढासा जाऊन ताप येऊन म्हातारे मी येईल. रिअल घडलेली गोष्ट महात्मा सांगायची, आमचे परमपूज्य आदरणीय कुमठेकर महाराज त्यांच्या जीवनाची घडलेली गोष्ट. म्हातारं मेलं म्हणून सांगायचे महाराज आमचे. आणि शेवटी म्हातारं मेल्यानंतर सासंगीची सगळे कार्य झाल्यानंतर 13व्या दिवशी दोघा मुलांनी मिळून म्हाताऱ्याचा मस्तपैकी 2,500-3,000 रुपयाचा फोटो करून आणला. आणि फोटो करून आणल्यानंतर येतानाच त्याला एलईडी लाईट सिस्टीम करून आणली. ती करायला 2,000 दिले. म्हातारं बोंबलून मेलं झुरुबल लावा म्हणून दाताचा उपचार. म्हातारं मेल्यावर फुटूवरती 2,000 ची एलईडी सिस्टीम. प्रेमाने बोला, काहीची चुकली तर अंतरून गळा. कुठं माणूस मोठा आहे, आता काय समजू नका संपत्ती धनधान्यानं माणूस मोठा झाला म्हणजे नाहीये. प्रेम कुठं आहे, अहो गरज कुठं आहे, वडिलाची नात्याची गरज आहे का आता, नाहीये. विचार करा, कुठं गेला माणूस. म्हणजे या अशा अस्थिर जीवनात, अस्थिर सासरी जिथं प्रेम नाही, करुणा नाही, क्षमा नाही, दया नाही, सासरीची गरज नाहीये, अशा या ब्रह्मज्ञानामध्ये जेव्हा या ब्रह्मज्ञान येतं ना, तेव्हा या ब्रह्मज्ञानानं संसाराचा काय पालट होतो, लक्षात घ्या, काय पालट होतो. मग प्रेम निर्माण होतं, गरज निर्माण होती, आस्था निर्माण होती, दया निर्माण होती, मानवता स्थापन होती सासंगीत. मग परोपकार निर्माण होतो, सेवाभाव निर्माण होतो, आणि या सर्व दैवी गुणांना देव संतुष्ट होतो. अरे माणसा, तू 2 तास जरी पूजा करत असला तर तुझ्या पूजेला काही देव संतुष्ट होऊन राहिला नाही, कल्पनाच होती. कल्पना करा बघा, देवा व्रत वैकल्याने देव संतुष्ट होत नाही. कोणतरी म्हणतात मी लय अगदी निराहार उपवास करतो, अगदी काय खाता, 1 पाण्याचा घोट घेतो, संकष्टीला इथून आला मला भेटला महाराज, माझा निराहार संकष्टी असते, संकष्टीला मी 1 पाण्याचा घोट घेतो, ते चंद्रोदय बघूनच पुर्यन बसून जोडतो म्हणतो. मी म्हणलं असं समजू नका. जर तुम्ही निराहार राहून काय न खाता जर देव प्रसन्न होत असेल ना, तर पहिला अजगराला व्हायला पाहिजे. का, एकदा भक्ष खाल्लं की 6 महिने अजगर काही खात नाही. 6 महिने खात नाही अजगर काय, लक्षात घ्या. ढेकून 6 महिने बिन रक्ताचा राहू शकतो, म्हणून ढेकणं जात नाही, कळलं ना. प्रेमान बोला, हो, ढेकून मरत नाही लवकर, विज्ञान आहे. सप्ता होते ढेकून, सप्ता बघा तुम्ही, 6 महिने त्याला रक्त खाण्यामध्ये सप्ता होते, तरी पण ते जिवंत. तुम्ही औषध मारा नाही तर काय पण करा, मरत नाही लवकर ते. मग त्या ढेकणाला पहिला ब्रह्मप्राप्ती व्हायला पाहिजे, संतुष्ट व्हायला. 6 महिने तू काय न खाता राहत, शास्त्र सांग.
परमेश्वराला संतुष्ट करणारी ही साधनं ही भक्तीच झाले जे आम्ही प्रपंचात करणार. आजपर्यंत देव संतुष्ट झालेला आहे जीवावरती प्रेम करूनच. ज्याने जीवात देव पाहिला ना त्या भक्तीला देव संतुष्ट झालेला आहे. तुम्ही 2 तास पूजा करून व्रत वैकल्य करून दान करून धर्म करून डोंगराला जाऊन नाही देव संतुष्ट झाला. झाला असेल तर कुठे लिहिलेलं दाखवून द्या मला. कुठे शास्त्राधिकच आहे तुम्ही व्रत वैकल्य करावे दूर घेऊन जाऊ तीर्था शिका सदर तू बापा तुम्ही तीच दान पाव वर्तता बापा संकलन. अरे कुठेही जाऊ नका, तीर्थाला जाऊ नका, व्रत वैकल्य करू नका, देवतारांचे न भजावे, दुसऱ्या कुठल्याही देवाला भजू नका म्हणजे. पण स्वधर्म जो बापा तुम्ही निश्चित जाणपा, स्वधर्माला जागा, स्वनाम आत्मा धर्मनाम धारणा, आत्म्याला जाणून सर्व जीवामध्ये आत्म्याला बघा. यो मान पश्यंती सर्वत्र सर्वज्ञ पश्यंती तशान न प्रविशती. जो मला जाणून सर्वांच्याच मला पाहतो आणि सर्वांना माझ्यामध्ये पाहतो अशा भक्तापासून मी दूर नाही लांब नाही, असा भक्तही माझ्यापासून लांब नाही. आणि असा भक्त मला अत्यंत प्रिय. आणि ही काही निघून जेव्हा संसार करशील त्यावेळी तो संसार परमार्थ आहे. संतांचा संसार परमार्थ का झाला? संतांच्याकडे पण कल्पना होती, पण एक लक्षात घ्या, वास्तवाची कल्पना होती. आमच्याकडे खोटी कल्पना नाही, खोटी कल्पना. म्हणून वास्तवाचं ज्ञान पाहिजे आणि वास्तवाच्या ज्ञानानंच प्रपंचाला पूर्णत्व आहे. मग ते झोपडी असू दे अथवा महल असू दे. कबीर झोपडीत होते तरी संतुष्ट होते, लक्षात घ्या. आणि नाथ महाराज वाड्यात होते तरी संतुष्ट होते. विरोधाभास आहे, प्रपंचाचा विरोधाभास आहे. जगात बघा आता झोपडीला दुःखी आहे, झोपडीत कशाला जात आहे, साध्या कौलावर घरातला दुःखी आहे आणि महालाचा पण दुःखी. विचार कर, एखाद्या महालाचा दुःखी आहे. विरोधाभास आहे प्रपंचामध्ये, पण परमार्थात विरोधाभास नाही. कबीर झोपडीत राहते आणि नाथ महाराज वाड्यात राहत होते. नाथांचा वाडा होता, नाथांची सोन्याची बालकी होती, कबीरांना पायात चपला घालायला नव्हता. दोन्ही चित्ताच्या अवस्थेनं सम होते. का होते? काय होतं दोघांच्याकडे? दोघांची परिस्थिती जरी परस्पराला विरुद्ध असली आर्थिक बाजूने, तरी दोघात साम्य एक होत, एका सत्तेशी कनेक्टिंग होते. लक्षात घ्या. म्हणून समत्व होतं. आज निरंकार बाबांना तेच करायचं. गरीब असू दे अथवा श्रीमंत असू दे, एक सत्तेशी मनुष्याला जोडायचं आणि एक सत्तेशी जेव्हा मनुष्य जोडेल शासनची, मग तो कुठेही राहू दे शासनची. म्हणून म्हणलेलं आहे अर्जुना, मग मला जाणल्यानंतर माते जाणून काही नाही तू सुखी होशील. मला जाणूनच तू या प्रपंचामध्ये सुखी होशील असं संत वाक्य आहे. या संत वाक्याप्रमाणे आपण ईश्वराला जाणार. मग तुम्ही शासनची किती मिळवा, तुम्ही इंजिनियर असा, सॉफ्टवेअर इंजिनियर असा, अथवा एखाद्या शासनची एखादं तुम्ही वैज्ञानिक असा किंवा एखादा शिक्षक असा, तुम्ही कुठलीही शासन तुम्ही प्रपंचाची नोकरी करत असा, पण या सर्व गोष्टीमध्ये या सर्व प्रपंचामध्ये परमात्म्याला जाणार. कारण परमात्म्याला जाणणं मनुष्य जन्माचं आद्य कर्तव्य आहे. परमात्म्याला जाणूनच प्रपंचाला पूर्णत्व आहे. परमात्म्याला जाणूनच खरं सुखी होता येते. परमात्म्याला जाणूनच खरं माणूस बनता येते. परमात्म्याला जाणूनच हे लोकांचा लक्ष जातो, बाकी कशाने होत नाही. आणि आता हा परमात्मा निर्गुण आहे, सर्व व्यापक आहे. तुला जात नाही, धर्म नाही, कुळ नाही, गोत्र नाही, वर्ण नाही, आकार नाही. याच वर्णन ग्रंथात केलेलं आहे. दयाचे आकार घेऊन असते, ज्या जन्मनाने म्हणे, जे आगवीचे आगीपणे देखत असे, जे लग्नाहून जुने परमाणूने साने, जातीने सानिध्याने विश्वसाने. एक लक्षात घ्या, प्रत्येक जड वस्तू क्रिएटिव्ह होण्यासाठी एनर्जीची गरज आहे. या युक्तीप्रमाणे बघा, तुम्ही कुठल्याही जड वस्तूला चल करायला एनर्जी लागते. हा सिद्धांत आहे, विचार एनर्जी सिद्धांत आहे. तसं मग पृथ्वीसारखी जड वस्तू स्वतःभोवती करून सूर्याभोवती फिरण्यासाठी कुठली तरी एनर्जी असली पाहिजे. त्या एनर्जीलाच संतांनी विठ्ठल म्हणले, त्या एनर्जीलाच संतांनी पांडुरंग म्हणलेलं आहे, त्या एनर्जीलाच निरंकार बाबांनी निरंकार परमात्मा म्हणले. आणि तीच एनर्जी शासनाची अभिव्यक्त झाल्या ह्या रूपाने. शास्त्र काय सांगते? ज्ञानाची अभिव्यक्ती द्यायची सगुण आहे. पुन्हा सांगतो, ज्ञानाची अभिव्यक्ती सगुण आहे. देवाऱ्यामध्ये देव सगुण म्हणलेलं नाही, आकार सगुण नाही आहे. लक्षात घ्या, ज्ञानाची अभिव्यक्ती काय आहे? जीव आहे, जीवच सगुण आहे. म्हणून म्हणे जे जे बेटे भूत ते तर मानी जे, हे सगुण आहे. लक्षात घ्या. म्हणून ज्ञानाची अभिव्यक्ती जे आहे ते सगुण आहे. आणि अशा सगुणाची विचार करा. अशी
असं ज्ञानाची अभिव्यक्ती कधी कळते सगुण आहे, जेव्हा ज्ञान कळतं. मग ज्ञान कुठं आहे? पुन्हा प्रश्न. गुरु तेच ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं दर्शन आहे, जिथं दर्शन आहे तिथं समाधान आहे. लक्षात घ्या, दर्शनाशिवाय समाधान नाही, दर्शनाचं समाधान आहे. प्रेमाने बोला. सापतावला लागलं वरडायला, ओरडून ओरडून ठेसा तोंडाला, घडाघडा लोळा लागला. सापतावला तर काय लोळणार? आता विचार करतात ते सांगतात, म्हणजे अरे वरडानंतर वस्तीवरची लोक आली, काट्यातून पडवलं तरी म्हणते नाही, म्हणते हाना. आणि कुठेतरी शिफ्टीवर बसला असेल तो आणि चेता त्याचं चावून पुन्हा मग गणताच्या चालला होता वस्तीला, त्याला कंदील घेतला पुढे. का आणताय म्हणजे काट्या? साप चावलाय म्हणजे तुका दादा बघू तर म्हणजे म्हणणार आहे, गोनत आहे, नाग आहे, कुठला कंदील पुढे केला. एवढंच चालतं त्याची दोरीचा तुकडा तुटून पडला होता, पुढं बाबरीतून काटू होतं, त्याच्या पायात काटू घुसलं, इमेजिंग झालं मला साप चावलाय. लक्षात घ्या, जेव्हा प्रकाशानं दोरीचं दर्शन झालं, सुटलो बाबा म्हणला, दर्शनी समाधान अति. कशाचं दर्शन झालं? दोरीचं दर्शन झालं. सापाची कल्पना निघून गेली. सापाचं भय जोपर्यंत होतं तोपर्यंत अस्थिरता होती, तसं संसाराचं भय जोपर्यंत आहे तोपर्यंत अस्थिरता आहे. संसाराचं भय कशाला जाणार? परमात्माच्या दर्शनानं जाणार. संसार ज्या सत्तेनं चाललं, त्या सत्तेच्या दर्शनानं. अहो, कर्त्याचं ज्ञान झाल्याशिवाय कर्ता भाव जात नाही. सिद्धांत असा आहे, कर्त्याच्या ज्ञानानं कर्ता भाव जातो, कर्ता भाव गेल्यानंतर भीती निघून जाते. संसारात का भीती आहे? 24 तास भीती. अहो, उंदरानं बंद पडलं तरी उठून बसला. अगं उठची म्हणता काट्याची. अहो म्हणजे किती भेटायचं, म्हणजे उंदर लई झाल्या. प्रेमाने बोला, हातीचं मारी म्हणतो. विचार करा, उंदरानं पाचीला पडलं तरी एवढं का भीती आहे? डोळ्या लागतं कुठं? कुठं डोळा लागतोय मला? डोळाच लागणार झालाय, डोळाच नाही, डोळा लागणार कसा? संसारात डोळा कुठं लागतो? जरा खूड झाली की बघा लोक, जरा वाजलं पुन्हा तासभर झोपत आहे. कशी येणार? का? कल्पना आहे ना, माझं कोणतरी घेऊन गेलं काय करायचं? हे सगळं मी मिळवलेलं आहे, ह्याला दरोडा पडला तर काय करायचं? तिकडं ज्याचा विचार करा, इकडं झोपणाराचा डोळा नाही, तिकडे चोराला पण डोळा नाही. का? ते म्हणतात ग्रस्तवाल्या गाडीनं पकडल्यावर काय करायचं? देवाने मला मग डोळा कुणाचा आहे? संताचा फक्त डोळ्याला लागला, डोळ्यांचा डोळ्याला घातला. लक्षात, संताचाच डोळा लागलाय, बाकी कुणाचा डोळा लागला नाही संसारात. संत बिंदास आहेत. अहो, पहिली पत्नी मेली, भंडारा डोंगरातून गेला. म्हटलं महाराज बायको मेली, म्हटलं तुमची. तुकाराम महाराज म्हणजे बरं झालं, म्हणजे पांडुरंगा तुझ्या माझ्या आडवा एक जीव आडवा होता, हे पण म्हणजे तू काढून घेतला. आम्ही म्हटलं होतो का, आम्ही पहिला देवा नावनं शंख टोकला, तासभर तुझी पूजा करतोय, माझ्या भाकरीच काय करणार सांग पहिला. सगळे नाही कल्पना म्हणून या सर्व एक सांगतो, कर्त्याच्या ज्ञानानंच कर्तापणा संपतो, आणि जिथं कर्तापणा संपतो तिथं शांती आहे, तिथं सुख आहे. बाकी सुख कुठे नाही. म्हणून म्हणजे सुख हेची पायी बहुपायी संतांची. म्हणून त्या विषयात म्हणलं, पाहे दूध पवित्र आणि गोड पाठी पतीच्या पदराड परिचे आविरण गोचिड का अशुद्धला देवीची कमल कंदाने दरदुरी नांदून घेकुटी घरी परिपराव देवीचे भ्रमरी केरा चिकले चिवरे का नदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्याची सत्तरवीर परितेत बसून उपास करी का धरित्रीची कैसा हृदयामध्ये रामू असता सर्व कांचा रामू की भ्रांताची कामू विषयावरी बहु मृगजळ देखुनी डोळा गिळी अमृताचा घेता गळाला तोडीला परिसू बांधला गळा शुक्ती लागली. काय बोलले हो, काय बोलले यार, काय कळते? लोक गंजून गेले माणसात, काय कळते, काय कळते हो, काय मटक्यानं ती कसली लॉटरी लागली, ढीकभर गर्दी असते बघा, कॉम्प्युटरवर लावायची लॉटरी, प्रेमाने बोला जॅकपॉट
सगळे झाकपाटच आहे. काय म्हणतात घास एका अन्नासाठी अंधू धावत नाही. माफ करा सासूजी काय म्हणलेलं बहुमृगजळ देखून डोळा थुंकीने अमृताचा गिळता गळाला. बघा हिथंच कळते निरंकारी बाबाची गरज काय नव्हतं. 12 म्हणून होत आणि हे अमृत तोंडात धरले. बघ तोंडात अमृत धरले आणि सहज बाहेर पडलं असं ऊन होतं 12 ऊन आणि वाळवंट होत आणि याला लांब लाटा दिसल्या की पाण्याच्या. बघा लांब लाटा दिसल्या पाण्याच्या. ही मनात काय म्हणते काय एक चोळ घेऊन बसलाय. मग एवढं पाणी आहे. बघा आता तोंडात अमृत आहे गिळणारच आहे. एवढ्या मृगजळ मन इमॅजिन करते अरे काय एक घोट एवढा अमृत एवढा डोह मोठा आहे. त्याने काय केलं चूळ भरली अमृताची चूळ भरली आणि घ्या की लागले की पळायला. त्याला आता दिसायचे कुठं तिथं जातंय पुन्हा पुढं आहे तिथं जातंय पुन्हा पुढं आहे तिथं जातंय पुढं 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 करत जे सासरी थडागलं जे पडलं तिथंच मेलं. अनवरा म्हणले अरे नरड्यात अमृत होत लांब जायची गरज होती का. बघा बहुमृगजळ देखून डोळा गिळी जे अमृताचा गिळता गळा गळ्यातून अमृत गिळायचीच फक्त गरज होती. पण इमॅजिन काय झालं एवढं घोट काय करायचा एवढा धूप पाहिजे. तसं ज्ञान एवढं काय करायचं म्हणते एवढा परपंच पाहिजे म्हणते. प्रेमाने बोला किती जवळ आहे. अरे घशात आहे तुझ्या त्या आत बाहेर मी कोणतले जगे माझी निखळ होतले की काहीचे कर्मत आहे. अरे आत बाहेर आहे गच्च भरले अमृत पण गिळणार कधी गिळायची कला गुरु देतो. पण नको आहे संसार मृगजळ आहे. संसारासाठी अमृत सोडतंय म्हणजे चूळ भरून टाकते म्हणजे. बघा की एवढं अमृत चूळ भरून टाकते. काय करे सत्संग काय करत सद्गुरू काय करत ज्ञान काय देवाल काय नको देव नको ठेवू नको परमार्थ नको भक्ती नको काय गरज आहे. चूळ भरली बघा. देव न लगे देव साठवण्यात करून दिलेला आहे. चूळ भरलीच मग काय बहुमृग मग काय बहुमृगजळ देखून डोळा संसाराचा मृगजळ सापडे त्यात पळा लागले. अहो परवा सकाळी 6 वाजता आमचं गल्लीतून जातो रात्री 11:30 वाजता येतो. म्हणलं काय म्हणलं दादा म्हणलं कधी जाताय काय म्हणजे कंपनीत कामाला म्हणजे मग काय ते सगळ्या लोक जायला ते म्हणजे गावाच्या. मग म्हणलं दादा एवढं का पळत आहे मंगळवार ये जाऊ मला पोटात नको का म्हणलं पोटाला काय खाणार. मग म्हणलं जाताय सगळ्या 6 वाजता वहिनी पण उठलेल्या नसत्यात म्हणलं चहा पण नसतोय नाही म्हणजे जाताना हातीला चहा पितोय. मग म्हणलं संध्याकाळी येत आहे म्हणलं सगळा परिवार झोपला असतोय नाही म्हणजे येताना वडापाव खाऊन होतो जाताना टपरीवर चहा येते येताना वडापाव खाऊन येते चालले त्याच्या पोटाला चालले म्हणते. मग आता रात आणि दिवस राबते पोटाला कुठं खाते पोटाला खाते हाकेला. मग घरात काय येतंय प्रातिनिधी करायला खाते बाहेर सकाळचा विधी करायला घरात येते. मग तुझ्या आणि पक्षात काय फरक आहे माणसा. फ्लॅट मध्ये शासनाची पुण्यात माणूस सकाळी 6 वाजता घर सोडतोय संध्याकाळी अरे झोपायला फ्लॅट किती महिने बहुमृगजळ देखून डोळा गिळी अमृताचा गिळता शासनाची म्हणूया या सर्व मृगजळातून माझा सद्गुरू पार लावतोय. एक श्रद्धेचा नमस्कार करा. वास्तव जे आहे ना ते जाणून घ्या. मग हे जेव्हा सत्य जाणलं जातं तेव्हा अहंकार करून पडतो. त्याशिवाय अहंकार करून पडत नाही. किती तुम्ही सासरी अभंग म्हणा गावा काय वाटेल ते म्हणा सासरीची मग कळतं अरे मैं तो कुछ भी नाही. हे परमेश्वरा हे परमात्मा अरे काय माझं अस्तित्व आहे. तू माझ्या आत बसलाय आत्मरूपांतोय तू बोलतोय तू चालवतोय चालायचे कोणाच्या असत ते कोण चालवी बोलवितो हरवी. हे देवा तू बसलाय आत्मरूपानं म्हणून शरीर चालतंय म्हणून शरीर हल्लं शरीरानं काम केलं म्हणून पैसा आला म्हणून घर बांधलं त्या घरात मी राहिलो देहरूपानं. पण हे सर्व तू करतोय माझ्याकडे काहीच नाही.
शास्त्रीजी असं जेव्हा मनाची अवस्था होते ना तेव्हा हीच खरी शांती आहे. करता भाव जाणं हीच परमात्मा प्राप्ती आहे. करता भाव जाणं हा स्वधर्म आहे. करता भाव जाणं हीच शांती आहे. आणि करता भाव घालवणं हेच मनुष्य जन्माचं प्रयोजन. आणि याच्यासाठी कर्त्याचं ज्ञान आवश्यक आहे. कर्त्याचं ज्ञान सद्गुरूशिवाय मिळत नाही. सद्गुरू विषयाशिवाय मिळत नाही. म्हणून विषयाची गरज. या दयाकडे कृपा करा. एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि ते जाणून घ्या. ज्यांना कल्पना संपते वास्तवता प्राप्त होते आणि वास्तवता जीवनात येऊन हे लोकांकडून सेवेला होतो. प्रेमाने बोला.